वळूयात पुढच्या बातमीकडे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सुरू होणार आहे। दरम्यान सकाळी 8 वाजता बंगळुरूवरून पहिली फ्लाइट नवी मुंबईला लँड होणार आहे। सकाळी 8:40 नवी मुंबईवरून हैदराबादसाठी विमान उड्डाण घेणार आहे। तर पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबतच माल वाहतूक सुद्धा सुरू केली जाणार आहे। अतिशय भव्य आणि देखणा असा परिसर, अत्याधुनिक एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर, आधुनिक प्रवासी टर्मिनल्स, तीन 3700 मीटर लांबीच्या धावपट्ट्या, एकोणतीस कॉन्टॅक्ट एअरक्राफ्ट स्टँड, 13 रिमोट कमर्शियल तर 7 कार्गो स्टँड, एकाच वेळी 1,500 कार, 20 बस, 20 ट्रकसाठी पार्किंगची सोय आणि वर्षाला 9 कोटी लोक प्रवास करू शकतील इतकी नवी मुंबई विमानतळाची क्षमता आहे। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी खरात यांच्याकडून। रवी, काय सांगाल? आजपासून नवी मुंबई विमानतळ खरं तर सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गर्दी सुद्धा पाहायला मिळते आहे। काय सध्याची त्या ठिकाणी परिस्थिती आहे? मोहिनी, अगदी बरोबर। नवी मुंबईमध्ये विमानसेवा ती खरं तर आजपासून सुरू होत आहे। मी सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे टर्मिनल या ठिकाणी आहे। आपण पाहू शकतो की पहिलं विमान हे 8:42 इथून हैदराबादला उडान घेणार आहे। मात्र हैदराबादला जाण्यासाठी नवी मुंबईकरांची किंवा मुंबईकरांची गर्दी सध्या या ठिकाणी आपल्यास पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की CSFचे जे जवान आहे ते त्यांचं तिकीट आणि आधार कार्ड चेक करून त्यांना या ठिकाणी एंट्री देत आहे। खरं तर 8:42 या ठिकाणी पहिलं फ्लाईट हे उडणार आहे। मात्र बंगळुरूवरून सगळ्यात पहिल्यांदा फ्लाईट इथे येणार आहे आणि 8:42 नवी मुंबई टू हैदराबाद असं फ्लाईट असणार आहे। आपण पाहू शकतो की आज पहिला दिवस आहे। नवी मुंबईत विमान सेवा आज सुरू होते। आपण पाहू शकतो की टर्मिनलला पूर्ण सजावट करण्यात आलेली आहे, फुलांनी असं हे सजवलेलं आहे आणि अदानीकडून आज जे पहिलं फ्लाईट आहे हैदराबादला जाणारं त्याला वॉटर जेट अर्थात पाण्याचा फवारा देखील देण्यात येणार आहे आणि प्रवाशांसाठी खास गिफ्ट देखील आणि आकर्षक वस्तू देखील देण्यात येणार आहे। संपूर्ण परिसरात आपण पाहू शकतो की सर्वत्र आपण पाहू शकतो की आनंदाचं वातावरण आपल्यास पाहायला मिळतं। खरं तर अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेला प्रश्न आता सध्या तो सुटलेला आहे। नवी मुंबई विमानसेवा ही खरं तर सुरू झालेली आहे। ही आनंदाची बाब आहे। क्रिसमसच्या दिवशी ही विमानसेवा सुरू झालेली आहे। आपण पाहतो की या ठिकाणी नागरिक आनंदाने या ठिकाणी येत आहे, कोणी फोटो काढण्यासाठी येत आहे तर कोणी प्रवासासाठी येत आहे। 8:42 जो पहिला फ्लाईट आहे ते पहिलं फ्लाईट नवी मुंबई टू हैदराबाद असं असणार आहे आणि आपण पाहू शकतो की चेकिंग केली जात आहे आणि चेकिंग करत प्रत्येक प्रवाशाने इथून सोडलं जात आहे। आकर्षक असं हे विमानतळ बनवण्यात आलेलं आहे आणि मुंबईच्या विमानतळाचा जो भार आहे तो सध्या आता कमी होणार आहे। खरं तर या ठिकाणी 2 रनवे, तिसऱ्या रनवेचं देखील काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि खरं तर आपण पाहतोय तर आजपासून या विमानसेवेला सुरू झालेला आहे। एकूणच याचा फायदा मुंबईकरांना होईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।